नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत लग्नाच्या पंक्तीतला व्हेज कुर्मा। लग्नामध्ये जेवणाच्या मेनूला विशेष महत्त्व असतं। लग्नाला आलेल्या वराडाला आवडेल असाच मेनू ठरवण्याचा घरचा यजमान प्रयत्न करत असतो। जेवणातल्या 2 भाज्यांपैकी बऱ्याचदा एक भाजी तरी व्हेज कुर्माची असते। याला कारण म्हणजे व्हेज कुर्मा आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि दुसरं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे व्हेज कुर्मा सगळ्यांना आवडतो। लग्नाच्या पंक्तीतला हा व्हेज कुर्मा एरवीही खायला आपल्याला आवडतो। म्हणूनच हा व्हेज कुर्मा कसा करतात ते आज आपण बघणार आहोत। सुरुवात करूया। व्हेज कुर्मा करण्यासाठी मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। हे सगळ्या मी पाऊण वाटी भरून घेतलेले आहेत तुकडे याचे। फरसबी, गाजर, ढोबळी मिरची, मटार, फ्लॉवर आणि हा टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा, त्याची मी प्युरी करून घेणार आहे। आलं लसणाची भरड आहे, काजू, एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन तो मी बारीक चिरलेला आहे। हा खडा मसाला घेतलेला आहे, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, 2 वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा आहे। मीठ आहे, हिंग, तेल आणि हे फोडणीचं सामान आहे। मी हे मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना हे काजू घालून त्याच्यामध्ये मी पाव पेला दूध घालून त्याची पेस्ट करून घेणार आहे काजूची, आणि टोमॅटोची पण प्युरी करून घेणार आहे। हे दोन्ही वेगवेगळे करणार आहेत, काजूची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी। कुर्मा करण्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे पॅन ठेवले। पॅन तापलं की मग आपण तेल घालणार आहोत। साधारण 2-3 चमचे आपण तेल घालणार आहोत। तेल जरा तापू दे। तेल तापलं की हिंग घालूया। हिंग छान फुलू दे। थोडं जिरं घालूया आपण त्याच्यात। जिरं पण छान फुलू दे। मग आपण हा खडा मसाला घेतलाय तो टाकूया सगळा। आणि आता हे आलं आणि लसूणची आपण जी भरड घेतलेली आहे ती घालूया। फोडणीचा एकदम सुंदर वास सगळ्या घरभर पसरलेला आहे। आलं लसूण आणि खडा मसाला, सुंदर सुवास असा घरभर पसरलेला आहे। लसूण जर असा कच्चापणा त्याचा मोडलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया। आणि कांद्याचा कच्चेपणा मोडावा आणि तो मऊ व्हावा म्हणून आपण काय करूया, झाकण देऊन मध्यम आचेवरती झाकण देऊन साधारण 1.5-2 मिनिटं ठेवूया। 2 मिनिटं झालेत साधारण, वाफ आली आहे कांद्याला छान। आता आपण त्याच्यामध्ये अंदाजाने थोडं मीठ घालूया आणि नंतर आपण चाखून बघणार आहोत आणि मीठ आपण ऍडजस्ट करणार आहोत। थोडंसं मी घातलेलं आहे। हळद घालूया थोडी, अर्धा चमचा घेतलेला, अर्धा छोटा चमचा मी हळद घेतली आहे। आणि आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या भाज्या घालायच्या। म्हणजे थोडक्यात या भाज्या सगळ्या आपण आता आधी वाफवून घेणार आहोत फोडणीमध्ये। सगळ्या भाज्या घालूया। मटार, ढोबळी मिरची, फ्लॉवर, गाजर, सगळ्या आपण भाज्या घातलेल्या आहेत। आणि एक मी बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, पण तुम्ही पाण्यामध्ये ठेवला होता, कारण बाहेर ठेवला तर तो काळा पडेल म्हणून मी पाण्यामध्ये ठेवली। आणि आता चांगलं परतून घेऊया, म्हणजे या सगळ्या भाज्यांना फोडणी चांगली लागली पाहिजे म्हणून छानसं परतून घेऊया। छान परतून झालंय आपलं, फोडणी सगळी त्या भाज्यांना लागलेली आहे, कारण भाज्यांचा रंग बदलला म्हणजे फोडणी त्या भाज्यांना लागलेली आहे। आता आपण साधारण 2-3 मिनिटं झाकून ठेवूया। गॅस मात्र आपण मध्यम आणि स्लो ह्याच्यामध्ये ठेवायचा, जे वाफेवरती आपण या भाज्या थोड्याफार शिजवून घेणार आहोत।
झाकण ठेवून साधारण 4-5 मिनिटं झालेली आहे आणि भाज्या शिजल्याचा थोडा वासही सुवास यायला लागलेला आहे. वाफेवरती भाज्या पटकन शिजतात. 50% जवळजवळ भाज्या शिजलेल्या आहेत. त्याच्यावरती आलेली ग्लेज आणि ह्याच्यामुळे आपल्याला समजतं की भाज्या शिजायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी ही एक टोमॅटो मगाशी तुम्हाला दाखवलं त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे. ही घालूया. कोरडे मसाले आता घालायला सुरुवात करूया आपण. ही मी धणा पावडर घेतलेली आहे, ती टाकूया. 1 चमचा घेतलेली आहे. गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे मी 1 चमचा घेतलेला आहे. मी थोडं लाल तिखट ठेवलेलं आहे. जर टाकून बघून नंतर मग आपण जर वाटलं तर मी हा घालणार आहे. तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या स्वादानुसार तुम्ही घालू शकता. आणि ही जी आपण काजूची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे मी ह्या 8-10 काजू तुम्हाला दाखवले होते, ते काजू आणि छोटा अर्धा पेला दूध घालून मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. हा कुर्मा अतिशय स्वादिष्ट लागतो, म्हणूनच लग्नाच्या पंक्तीमध्ये हा कुर्मा बनवतात. माझ्या अशाच सुंदर सुंदर रेसिपीज चॅनलवरती आहेत. वेळ मिळेल तेव्हा माझे व्हिडिओज बघत राहा. व्हेज आहेत, नॉनव्हेज आहेत, 150च्या वरती माझे व्हिडिओज आहेत. जेव्हा सवड मिळेल तेव्हा बघत जा व्हिडिओ. आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, सुगरण सीमा चॅनलला आहे. आता मी हे जे काजूची पेस्ट केलेली या बाउलमध्ये, त्याच्यातच मी थोडंसं पाणी घातलंय आणि हे पाणी आपण ह्याच्यात घालूया. म्हणजे काजू आणि दुधाची पेस्ट केलेली आहे ती पूर्णपणे या भाजीमध्ये येईल. छान आपण ढवळून घेऊया, म्हणजे हे काजूची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, मसाले वगैरे सगळे भाज्यांमध्ये मिक्स होतील. आणि आता साधारण 3-4 मिनिटं तरी पण या भाज्या झाकून ठेवूया आणि शिजवूया मध्यम आचेवरती. ऑलरेडी भाजीला आपल्या कुळी सुटलेली आहे, तर 3-4 मिनिटं आपण झाकूया आणि शिजवून घेऊया. 5-6 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया आपला. मग आपल्या कुर्म्याचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आणि रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा कुर्म्याला आपल्या, एकदमच. तर आपण गॅस घालूया, कारण काय ह्या भाज्या असतात ना कुर्म्याच्या, व्हेज कुर्म्याच्या ज्या भाज्या असतात त्या एकदम अशा फार जास्त शिजवायच्या नाही आणि एकदम असं मऊ अशा नाही करायच्या. थोड्याशा अशा कचवटच ठेवायच्या, म्हणजे त्या खायला जास्त छान लागतात. एकदम शिजवल्या एकदम त्याचं मऊ मऊ झालं ना की त्या चांगल्या लागत नाही. म्हणून व्हेज कुर्म्याच्या भाज्या थोड्याशा किंचितशा अशा थोड्याशा कचवट ठेवायच्या. कुर्मा आपला झालेला आहे करून, मस्त स्वादाचा आणि मस्त रंगाचा कुर्मा झालेला आहे. आता आपण झाकण ठेवूया. मी गॅस घालवते. 1-2 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया भाजी आणि हा कुर्मा, व्हेज कुर्मा, आणि नंतर आपण हा सर्व करूया. आपल्या लग्नाच्या पंक्तीतला व्हेज कुर्मा तयार आहे. ह्या कुर्म्यामध्ये अनेक भाज्या घातल्यामुळे तो स्वादिष्ट होतोच, पण त्याच्यामध्ये काजूची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे या कुर्म्याचा स्वाद कित्येक पटीने वाढला आहे. रेसिपी आवडली तर शेअर आणि लाईक करा. आता आपण आठवड्यातून 2दा भेटतोय, मंगळवार आणि शनिवार. तोपर्यंत नमस्कार.